विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी नवीन सिलेबस श्रावण महिन्या कवितेचा स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. आम्हाला समजले. प्रश्न क्रमांक 1. कवितेत आलेले शब्द चौकटीत लिहा. कवितेत वर्णन केलेल्या महिन्याचे नाव श्रावण. मोरांच्या संगतीने नाचणारी लांडोर. रात्री डुरुक डुरुक करणारा बेडूक. प्रश्न क्रमांक 2. आकृती पूर्ण करा. श्रावण महिन्याची वैशिष्ट्ये. 1. 7 रंगांची इंद्रधनुष्ये, ढोल वाजवणारी ढग व कडकडणाऱ्या विजा, पिसारा फुलवून नाचणारा मोर, रिमझिम पाऊस अशी श्रावण महिन्याची वैशिष्ट्ये आहेत. प्रश्न क्रमांक 3. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 1. श्रावण महिन्यातील निसर्गाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: श्रावण महिन्यात आकाशात सुंदर असे इंद्रधनुष्य दिसते. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस पडत असतो. आजूबाजूच्या परिसरात सगळीकडे पाणीच असते. संपूर्ण सृष्टी आनंदमय असते. पुढील प्रश्न पाहण्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 2. मोर आणि बेडूक पावसाचा आनंद कसे व्यक्त करतात? उत्तर: पाऊस येत असताना मोर आपला सुंदर पिसारा फुलवतो आणि लांडोरी सोबत थाटामाटात नाचून आपला आनंद व्यक्त करतो. तर बेडूक रात्रीच्या वेळी डुरुक डुरुक अशा आवाजाने गाणे गात आपला आनंद व्यक्त करते. प्रश्न क्रमांक 4. रिकाम्या जागा भरा. 1. 7 रंगांचा तोरण कसा अंबारी चोवल. कार जात धाकधुक इजा किन्नर करती. श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक. धारा नाचत नाचत थेंबा धरतेल ताल. प्रश्न क्रमांक 5. कवितेत आलेल्या अपरिचित शब्दांची यादी करा. विद्यार्थी मित्रांनो, मी इथे तुम्हाला व्यवस्थितरित्या शब्दांची यादी करून दिलेली आहे. असेच नवनवीन स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 6. 7 रंगांचे तोरण या शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. उत्तर: या शब्दसमूहाचा अर्थ आहे 7 रंगांचे तोरण म्हणजेच आकाशात पडणारे इंद्रधनुष्य होय. विचार करा व सांगा. पाऊस शेतकऱ्यांच्या जीवनावर कसा परिणाम करतो? उत्तर: पाऊस चांगल्या प्रकारे पडला तर शेतकरी भरपूर प्रमाणात धान्य पिकवतो, ज्यामुळे शेतकऱ्याचे जीवन आनंदित होते. मात्र पाऊस जर पडला नाही तर दुष्काळ पडतो. तसेच अतिपाऊस झाला तर पिकांचे नुकसानही होते. म्हणून शेतकऱ्याच्या जीवनावर पावसाचा परिणाम होतो. पुढील प्रश्न पाहण्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लिहिते होऊया. प्रश्न क्रमांक 1. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. विद्यार्थी मित्रांनो, मी इथे तुम्हाला खालील अर्थाच्या कवितेतील ओळी व्यवस्थितरित्या लिहून दिलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुम्हाला कोणकोणत्या विषयाचे स्वाध्याय हवे आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 2. माझा आवडता श्रावण महिना या विषयावर 4 ते 5 ओळी माहिती लिहा. 1. श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो. 2. या महिन्यात सृष्टीचा नवा उत्साह पाहायला मिळतो. सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. झाडे फुले बहरलेली असतात. या महिन्यात धार्मिक व्रतवैकल्य यांना सुरुवात केली जाते. या महिन्यात वातावरण प्रसन्न असते. श्रावण महिन्यात अनेक सण साजरे केले जातात, जसे की नागपंचमी, रक्षाबंधन, गोपाळकाला आणि हरितालिका. चर्चा करूया. श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची माहिती मिळवा व गप्पा मारा. श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी हे सण येतात. या सणांविषयी तुम्हाला गप्पा मारायला सांगितलेले आहेत. खेळूया शब्दांशी. समानार्थी शब्द लिहा. मोर, मयूर, पाणी, जलजीवन, रात्र, निशा, रजनी, कान, कर्ण, ढग, मेघ, वीज, चपला, विद्युत. प्रश्न क्रमांक 2. विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. मोठा, छोटा, कमी, जास्त, जवळ, दूर किंवा लांब. प्रश्न क्रमांक 3. खालील शब्दासाठी कवितेत आलेले शब्द शोधा व लिहा. विद्यार्थी मित्रांनो, मी इथे तुम्हाला व्यवस्थितरित्या संपूर्ण उत्तरे दिलेली आहे. असेच नवनवीन स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 4. खालील आकृतीतील प्राण्यांची, कीटकांची नावे पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, मी येथे कीटकांची नावे पूर्ण करून दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 5. ओळखा पाहू. कधी हिरवा, कधी राखाडी, कधी पाणी, कधी माती, डराव डराव करतो, उड्या मी मारतो, पावसाच्या राती, ओळखा पाहू मी कोण. या कोड्याचे उत्तर आहे बेडूक. मी आहे राष्ट्रीय पक्षी, पंखावरती रंगीबेरंगी नक्षी, केकारव करतो रानात, रमतो कवीच्या बालमनात, सांगा मी कोण. या कोड्याचे उत्तर आहे मोर. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला. भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये.